आजचा तरुण उद्योजक, आजचा तरुण उद्योजक, आजचा तरुण उद्योजक, आजचा तरुण उद्योजक. एखादं कुत्र्याचं पिल्लू जेव्हा पट्टा सोडवून धावतं तेव्हा ते कुत्र्याच्या नाही तर चित्त्याच्या वेगाने धावतं. कसल्या? चित्त्याच्या. कारण ते त्याच्या स्वप्नांच्या मागे धावत असतं, स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं धावत असतं. कसलं स्वप्न? कसलं स्वप्न? ए ए तू ब्लेझर ब्लेझर कसलं स्वप्न? बिस्किटाच्या बिस्किट 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 नाही, स्वतंत्र होण्याचं स्वप्न, एक यशस्वी आयुष्य जगण्याचं स्वप्न. आपण सगळे एका अशाच स्वप्नाच्या दिशेनं धावत असतो. पण स्वप्न पूर्ण करायला लागते ती शांत झोप. शांत झोप. डोळे मिटा, डोळे मिटा. शांत झोप. सुंदर स्वप्न. गुबगुबीत पांढरी गोंड स्वप्न. शांत झोप. टफी, ही बघा, मला माझ्या स्वप्नाच्या पावलांचा आवाज येतोय. माझ्या स्वप्नांच्या मागे मागे मी जातोय. शांत झोप. सुंदर स्वप्न. आणि जी झोप या मॅग्नेटच्या पॉवरने सिद्ध झालेल्या पाण्याने तुम्हाला मिळतेच, पण तुमचं स्वप्न पूर्ण होतं ते या मॅग्नेटमुळेच. कसं? तर हे मॅग्नेट विकून, फक्त मॅग्नेट विकायचं नाहीये, मेंबर्स बनवायचे. मी आजपर्यंत 42 मेंबर बनवलेत. किती? 42. हे मॅग्नेट म्हणजे तुमची जिद्द आहे, तुमची महत्वाकांक्षा आहे. आणि हे मॅग्नेट म्हणजे यश आणि पैसा आहे. ही मॅग्नेट जशी एकमेकांना चिकटतात तसं तुम्ही आणि यश एकमेकांना चिकटणार आहे. कारण आजचा तरुण हा उद्याचा उद्योजक असतो. तुम्हाला माहितीये चेन बिझनेस म्हणजे काय? प्रत्येक मेंबरची एक विशिष्ट अमाऊंट. जितके जास्त मेंबर्स तितका मोठा चेक महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात येणार आहे, ही माझी खात्री आहे. याला म्हणतात चेन बिझनेस. अरे बसून ते टाकलं. उठ चल माझ्या बरोबर. ए काय उठ काय? मी काय नोकर आहे का तुझा? उठ चल. तुमची एकाग्रता. अरे तुझ्यामुळे माझा टाळी गेला. अरे काय करतेय? एकाग्रता. आणि तीच कमी पडतीये. तो काय टफी पडायच्या आधी चावला होता का तुला? पिसळल्यासारखी काय वागते? तुम्हाला मागे दिसतोय तो गोंधळ, पण मला दिसतायत माझी स्वप्न आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची संधी. ए मी खूप मदत केली, आता मी येणार नाही. तुझं तू शोध जा. मी माझं काही शोधणार नाहीये. तुझ्या पायी गेला तो. माझ्या पाया नाही, माझ्या पायावरून गेला तो. तुला पकडता नाही आला म्हणून तुझ्या हातून सुटला. जा आणि शोध. मी नाही येणार. तू मध्ये आला नसताना तर तेव्हाच धरला असता त्याला. उठ आणि मला मदत करायला चल. येणार नाही, सांगितलं ना, येणार नाही. आता बघा, या मॅग्नेटची पॉवर, यांना मिळणार शांती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया